आणि एक महत्त्वाची बातमी, मुंबईतल्या 6 लोकसभा मतदारसंघावर भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाचं विशेष लक्ष आहे। मुंबईतल्या 6ही लोकसभा मतदारसंघाचं सर्वेक्षण सध्या केलं जात आहे। पदाधिकाऱ्यांना अंतर्गत सर्वेक्षणासाठी दिल्लीवरून फोन सुद्धा केले जात असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। काही केंद्रीय मंत्र्यांना मुंबईमधून लोकसभेच्या मैदानामध्ये उतरवण्याबाबत सुद्धा आढावा घेणं सुरू आहे। पियुष गोयल यांना कोणत्या मतदारसंघातून लोकसभेसाठी उतरवायचं याचीही चाचपणी सध्या सुरू आहे। या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी सूरज मसूरकर यांच्याकडून। सूरज, काय या संदर्भातली अधिक माहिती आहे? नक्कीच जर का पाहायला गेला तर येणारी लोकसभा निवडणूक आहे ती भाजपने खूपच त्याच्यावरती लक्ष केंद्रित केलेलं आहे। येणारी ही महत्त्वाची निवडणूक मानली जात आहे, त्यामुळे कुठेतरी 6ही जागा ज्या मुंबईतल्या लोकसभेच्या आहेत त्यावरती भाजपने विशेष लक्ष दिलेलं आहे। काही केंद्रीय मंत्री या जागेवरून उतरवू शकतो का आपण, याचा जो काही आढावा आहे तो भाजप घेत आहे। मुंबईतल्या 6 लोकसभा मतदारसंघाचा आढावा पूर्णपणे भाजप घेते, पूर्णपणे लक्ष केंद्रित या जागेवरती केलेलं आहे। काही जे पदाधिकारी आहेत त्यांना देखील विचारलं जात आहे आणि मुख्य म्हणजे गोपाळ शेट्टी आणि पूनम महाजन यांच्या मतदारसंघात जर का दुसरा उमेदवार दिल्यास काय चित्र निर्माण होईल याची देखील चाचपणी भाजप केंद्रीय नेतृत्व घेत आहे। त्यामुळे कुठेतरी आता या 6ही जागांवरती भाजप पूर्णपणे लक्ष देऊन आहे आणि येणारी लोकसभा निवडणूक ही पूर्णपणे जिंकायची असं कुठेतरी मानस देखील भाजपचा आहे। आणि दुसरं एक महत्त्वाचं म्हणजे पियुष गोयल आहेत जे त्यांना देखील आपण कुठल्या मतदारसंघातून उतरवू शकतो याची देखील चाचपणी सुरू आहे। जर का पाहायला गेलं तर या लोकसभा मतदारसंघामध्ये केंद्रीय मंत्री देखील उतरण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे कुठेतरी या निवडणुकीला महत्त्व आलेलं आहे। अगदी धन्यवाद आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।